हॅलो एव्हरीवन. आज आपण एक पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे नवीन आहे, वेगळा डेटा स्ट्रक्चर आहे. आतापर्यंत आपण क्यू आणि स्टॅक हे दोन लिनियर डेटा स्ट्रक्चर बघितले आहे. आपण ज्यावेळी डेटा स्ट्रक्चर हा पॉईंट स्टडी केला त्यावेळी मी सांगितले डेटा स्ट्रक्चर किती दोन टाईपचे असतात, एक लिनियर एक आणि दुसरा एक नॉन लिनियर. ठीक आहे. लिनियर म्हणजे काय, लिनियरमध्ये डेटा हा सिक्वेन्शियली स्टोअर केला जातो आणि नॉन लिनियरमध्ये आपण डेटा रँडमली कसाही विदाऊट सिक्वेन्स डेटा स्टोअर केला जातो. तर लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण स्टॅक क्यू बघितला आणि त्याच्यानंतरचा एक नवीन डेटा स्ट्रक्चर स्टडी करायचा आहे, तो म्हणजे लिंक लिस्ट. ओके, तुम्हाला लिस्ट माहीत आहे. आता त्याचा ॲडव्हान्स एक डेटा स्ट्रक्चर म्हणजे लिंक लिस्ट. तर लिंक लिस्ट म्हणजे काय, जर तुम्ही ॲरे जर स्टडी केला असेल किंवा ॲरेबद्दल माहीत आहे, ॲरे म्हणजे काय, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस डेटा. ॲरे हा एक डेटा टाईप आहे, त्याच्यामध्ये होमोजिनियस म्हणजे सेम टाईपचा डेटा स्टोअर केला जातो. तो फक्त इंटिजर असेल, फ्लोटिंग व्हॅल्यू असेल, तर एखादा सपोज होमोजिनियस डेटा आपण ज्याला म्हणतो, किंवा मला लार्ज अमाऊंटमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण ॲरे यूज करतो. आणि ॲरेमध्ये स्पेशल काय आहे की सेम टाईपचा डेटा स्टोअर होतो. तसं लिंक लिस्टमध्ये नाही. लिंक लिस्टमध्ये आपण मल्टिपल लेवलचा डेटा स्टोअर करू शकतो आणि तो पण कसा सिक्वेन्शियली फॉर्मॅटमध्ये स्टोअर करता येतो. ओके, तर सुरू करूया. व्हॉट इज लिंक लिस्ट? द लिंक लिस्ट इज वन ऑफ मोस्ट कॉमन डेटा स्ट्रक्चर यूज इन कॉम्प्युटर सायन्स आणि इट इज ऑल्सो वन ऑफ सिम्पलेस्ट वन अँड इज वेल ॲज फंडामेंटल टू हायर लेवल स्ट्रक्चर लाईक स्टॅक क्यू. ओके, the linked list can be defined as order collection of data. It is linear data structure. तुम्ही बघितला आहे स्टॅक आणि क्यू पण हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे, तसाच लिंक लिस्ट हा पण काय लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. अनलाईक ॲरे, लिंक लिस्ट आर नॉट स्टोअर कंटिन्युअस लोकेशन. ॲरे जर तुम्ही स्टडी केला किंवा ॲरेचं जर फीचर बघितले तर ॲरेमध्ये डेटा हा कंटिन्युअस स्टोअर होतो. आणि तसं जर तुम्ही कम्पेअर केला की लिंक लिस्टमध्ये डेटा कसा कंटिन्युअस स्टोअर होत नाही, तो रँडमली कसा पण ॲक्सेस करू शकतो आणि कसाही इन बिटवीन कसंही आपण डेटा स्टोअर करू शकतो. हे झालं ॲरे आणि लिंक लिस्टचा डिफरन्स. ओके, एलिमेंट कॅन कनेक्टेड यूजिंग लिंक्स अँड पॉइंटर. लिंक लिस्टमध्ये ॲक्च्युअल दोन पार्ट होतात. लिंक लिस्टमध्ये आपण लिस्ट असते आणि त्या लिस्टमध्ये दोन पार्ट आहेत आणि फर्स्ट पार्टमध्ये काय असतो, ॲक्च्युअल डेटा असतो आणि सेकंड पार्टमध्ये ॲड्रेस ऑफ नेक्स्ट एलिमेंट असतो. तुम्ही डायग्राम बघितली की तुम्हाला लिंक लिस्ट स्ट्रक्चर कळेलच. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ही डायग्राम आहे लिंक लिस्ट, ह्याला आपण लिंक लिस्ट म्हणतो. आणि लिंक लिस्ट जर तुम्ही चेक केला तर फर्स्ट पार्टमध्ये डेटा आहे, नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय केलं आहे, नेक्स्ट लिहिलं आहे. नेक्स्ट काय आहे तर पॉईंट टू द नेक्स्ट एलिमेंट ऑफ नोड. नेक्स्ट नोडमध्ये काय असेल ते पॉईंट करण्यासाठी आपण हा पॉईंटर यूज करणार आहोत आणि पॉईंटरचा यूज करून आपण नेक्स्ट एलिमेंट ॲड्रेस हा नेक्स्ट पार्टमध्ये स्टोअर केला जातो. ठीक आहे. It is a data structure which consists of group of node that form a sequence. Linked list म्हणजे काय, त्याच्यामध्ये मल्टिपल नोड असतात आणि ते सिक्वेन्शियली पॉइंटर थ्रू कनेक्टेड असतात आणि ते एक सिक्वेन्स फॉर्म करतो. द इलेमेंट इन लिंक लिस्ट इज कॉल्ड ॲज नोड. म्हणजे जेवढे काही इलेमेंट आपण स्टोअर करतो त्याला नोड म्हणतो आणि ते नोडमध्ये स्टोअर केले जातात. म्हणूनच काय, इलेमेंट इन लिंक लिस्ट इज कॉल्ड ॲज नोड. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. जेवढे काही इलेमेंट लिंक लिस्टमध्ये असतील त्याला आपण नोड म्हणणार आहोत. ठीक आहे. द लिंक लिस्ट इज अ सिक्वेन्स ऑफ डेटा स्ट्रक्चर विच आर कनेक्टेड टुगेदर व्हाया लिंक. आपण दोन नोड म्हणजेच दोन इलेमेंट कशाने कनेक्ट करणार आहोत तर व्हाया लिंक. ओके, द नोड इन लिंक लिस्ट इज डिवायडेड इंटू टू पार्ट. मी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे नोड हा दोन पार्टमध्ये डिवाइड करतो आणि इच नोड कन्सिस्ट ऑफ इट्स ओन डेटा अँड ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड अँड इट्स फॉर्म अ चेन. म्हणजेच आपण जे इथं बघितलं थेरी त्याचा एक ॲबस्ट्रॅक्ट व्ह्यू म्हणजे ही डायग्राम आहे. ओके, डायग्राममध्ये काय आहे, नोड स्ट्रक्चर. नोड तुम्हाला काय कळालं, इलेमेंटला आपण काय करतो, इलेमेंट इन लिंक लिस्ट कॉल्ड ॲज नोड आणि हे झालं नोड. आणि नोड आपण मल्टिपल नोड एकमेकाला कनेक्ट करून एक सिक्वेन्स फॉर्म करतो, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, लिंक लिस्ट म्हणणार आहे. ठीक आहे. तर नोडमध्ये दोन पार्ट पडतात. फर्स्ट पार्ट आहे डेटा फील्ड अँड नेक्स्ट पार्ट इज नेक्स्ट फील्ड. इट कंटेन ॲक्च्युअल डेटा इन्फॉर्मेशन टू बी स्टोअर अँड नेक्स्ट पार्ट इज इन्क्लूड द नेक्स्ट फील्ड ऑफ नोड कंटेन पॉइंटर टू द नेक्स्ट एलिमेंट ऑफ लिस्ट. ओके, द फर्स्ट पार्ट इज data and next part is next.
इज कनेक्टेड व्हाया लिंक. नेक्स्ट पार्टमध्ये काय असेल तर ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड, म्हणजे ॲक्च्युअल नोडचे दोन पार्ट पडतात. एक आहे डेटा आणि नेक्स्ट. का आलं? डेटा फील्ड कंटेन ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन अँड नेक्स्ट फील्ड कंटेन नोड पॉइंटर टू द नेक्स्ट एलिमेंट ऑफ लिस्ट. ही झाली ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू ऑफ नोड स्ट्रक्चर. का आला? नोड म्हणजे काय आणि त्याला ॲरो आहे स्टार्ट का दिले तर ज्यावेळी तुम्ही इनिशियली नोडचा सुरुवात करतो त्याला एक स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एक एंड पॉईंट असतो. आणि स्टार्ट इंडिकेट हेड पॉईंटर, म्हणजे तुमच्या लिंक लिस्टची सुरुवात ज्यावेळी होते त्याला हेड कन्सिडर केला जातो आणि तो त्या लिंक लिस्टचा हेड झाला. आणि एंड इंडिकेट टेल ऑफ युअर लिंक लिस्ट. ओके. लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. ॲक्च्युअल लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन कसे असते तुम्हाला काय सांगितलं? लिंक लिस्ट कनेक्टेड, म्हणजे लिंक लिस्टमध्ये काय असतात? नोड असतात आणि ते नोड आपण पॉइंटर थ्रू कनेक्ट करतो, त्यालाच आपण लिंक लिस्ट म्हणतो. ओके. तर लिंक लिस्टचं एक रिप्रेझेंटेशनचं ही एक डायग्राम आहे. लिंक लिस्ट कॅन व्हिज्युअलाइज ॲज चेन. का तर मल्टिपल नोड कनेक्टेड केले आपण व्हाया लिंक, त्यामुळे त्याला एक फॉर्म काय झाला आहे? चेनचा फॉर्म तयार झाला आहे, त्याला म्हणून आपण चेन म्हटलेला आहे. ठीक आहे. व्हिज्युअलाइज ॲज चेन ऑफ नोड वेअर एव्हरी नोड पॉईंट टू नेक्स्ट नोड. ओके. तुम्ही आधीची डायग्राम बघितलेली आहे, सांगितलं आहे नोड डिवाइड इंटू 2 पार्ट. फर्स्ट पार्ट इज डेटा अँड सेकंड पार्ट इज पॉइंटर आणि त्यालाच आपण नेक्स्ट म्हणतो. तर ही डायग्राम आहे. डायग्राममध्ये तुम्ही चेक केला तर स्टार्टिंगला हे स्टार्ट ऑब्लिक हेड नोड म्हटलेलं आहे, म्हणजे लिंक लिस्टची सुरुवात होते त्याला आपण स्टार्ट म्हणतो किंवा हेड म्हणतो. तो असेल लिंक लिस्टचा फर्स्ट नोड. ओके. त्यालाच आपण स्टार्ट म्हणणार आहोत. तुम्ही चेक केला तर फर्स्ट पार्टमध्ये 10 व्हॅल्यू आहे आणि सेकंड पार्टमध्ये काहीच नाही आहे. म्हणजेच काय? त्याच्यामध्ये काहीच नाही आहे म्हणजे एम्प्टी नाही आहे किंवा तो नल नाही आहे. त्याच्यामध्ये काय असेल? ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड, म्हणजे तुमच्या नेक्स्ट नोडचा ॲड्रेस आहे तो पॉइंटरनं आपण स्टोअर करणार आहे ह्या नेक्स्ट पार्टमध्ये. फर्स्ट पार्ट कंटेन डेटा. डेटा जर चेक केला तर काय आहे? 10 इज अ डेटा. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सेकंड फील्डला पॉइंटर सांगितलं आहे. पॉइंटर म्हणजेच काय? नेक्स्ट नोडचा ॲड्रेस काय आहे तो ह्या पार्टमध्ये स्टोअर असणार आहे. सेकंड नोडमध्ये 20 ही व्हॅल्यू स्टोअर केलेले आहे, म्हणजे डेटा 20 झाला आणि पॉइंटर काय आहे? थर्ड नोडचा ॲड्रेस ह्या सेकंड पार्टमध्ये स्टोअर असणार आहे. ठीक आहे. थर्ड नोडमध्ये 30 हा डेटा आहे आणि पॉइंटर काय असेल? लास्ट नोडला तो रेफर करत असेल त्याचा ॲड्रेस आहे. आणि लास्ट नोडला 14 हा डेटा व्हॅल्यू आपण काय एलिमेंट स्टोअर केलेला आहे. आणि तुम्ही जर चेक केला डेटा नंतर पॉइंटरच्या व्हॅल्यूला आपण क्रॉस केलेला आहे. दिस इंडिकेट एंड ऑफ युअर लिंक लिस्ट आणि त्यालाच आपण नल व्हॅल्यू म्हणतो. नल म्हणजे काय? इथं कोणताही ॲड्रेस दुसऱ्या एलिमेंटचा स्टोअर नाही आहे. इथं तुमची लिंक लिस्ट एंड झालेली आहे म्हणून इथं आपण नल इंडिकेट केले. ठीक आहे. का आलं? स्टार्ट कुठली आहे तर 10 व्हॅल्यू हा तुमच्या लिंक लिस्टची स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंड आहे तो नल आहे. नल का? इथं तुम्ही जर ॲड्रेस ऑफ युअर लास्ट नोड चेक केला तर काहीच नाही आहे, त्यामुळे त्याला आपण काय केलं आहे? ॲरो साईन केलं आहे आणि ती नल दाखवलं आहे. हे झालं लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. आणि ही लिंक लिस्ट अशी अप टू सो ऑन आपण 10, 20, 30, 40 किती पण व्हॅल्यू ॲड करून वाढवू शकता. आणि इथं आपल्याला स्टार्ट आणि एंड दाखवलेला आहे. स्टार्ट व्हॅल्यू 10 आहे, त्यालाच आपण हेड नोड म्हणतो आणि एंडला 14 आहे आणि त्याचा लास्ट काय आहे? नल आहे. का? कारण तो कोणालाही पॉइंटिंग करत नाही म्हणून त्याचा ॲड्रेस काय आहे तर सध्या काहीच नाही म्हणून जेच नल आहे. हे झालं लिंक लिस्ट रिप्रेझेंटेशन. ओके. ॲज पर ॲबो फिगर फॉलोइंग आर इम्पॉर्टंट पॉईंट टू बी कन्सिडर. ओके. लिंक लिस्ट structure contain a collection of objects called as node, each of which contain data, at least one reference or link to another node. फर्स्ट पार्टमध्ये आपण नोडच्या काय बघितलं? डेटा असतो आणि नेक्स्ट पार्टमध्ये काय आहे तर रेफरन्स और लिंक टू अनादर नोड. अनादर नोडला रेफर करण्यासाठी जी लिंक वापरतो त्याचा ॲड्रेस आपण पॉइंटर थ्रू काय करतो? सेव्ह करतो. पॉइंटर ही कन्सेप्ट सीमध्ये आहे. पॉइंटर म्हणजे काय? आपण पॉईंट करतो एखाद्या ठिकाणी एखाद्या गोष्टीला तर त्याचा ॲड्रेस पॉईंट करतो म्हणजे ॲरो इंडिकेट करतो. तेच ॲक्च्युली पॉइंटरची कन्सेप्ट आपण इथं यूज करणार आहोत. इथं तुम्ही चेक केला तर ॲरो आहे. ॲरो काय दाखवतं की व्हॅल्यू कुठली स्टोअर झाले. आपण 10 हा इनिशियली नोड आहे आणि तो 20ला काय करतो? ॲरो दाखवतो. म्हणजेच 20 ॲड्रेस हा सेकंड नोडचा ॲड्रेस फर्स्टच्या
नेक्स्ट नोडमध्ये स्टोअर होतो, म्हणजे डेटा फील्डमध्ये दुसऱ्या साईडला आपण स्टोअर करतो. म्हणजेच काय करतो आपण त्याला, रेफरन्स ऑर लिंक टू अनादर नोड. ओके, अ लिंक लिस्ट इज अ लिंक स्ट्रक्चर इन विच नोड आर कनेक्टेड इन सिक्वेन्स टू फॉर्म अ लिनियर. इथं तुम्ही चेक केला तर सगळे सिक्वेन्शियली स्टोअर आहेत आणि काय करतात, चेन फॉर्म तयार होते. ओके, द फर्स्ट नोड ऑफ लिंक लिस्ट इज एंट्री पॉईंट. तुम्ही बघितलं डायग्राममध्ये फर्स्ट नोडला आपण काय करतो, स्टार्ट करतो. ती का, तर ती एंट्री पॉईंट आहे. फर्स्ट नोड इन द लिस्ट इज एंट्री पॉईंट इन टू लिंक लिस्ट अँड दिस कॉमनली नोन ॲज फर्स्ट और स्टार्ट और हेड पॉइंटर और हेड रेफरन्स. त्याला 3 नावं आहेत, एक फर्स्ट, स्टार्ट अँड हेड पॉइंटर ऑफ रेफरन्स पॉइंटर. ह्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट म्हणतो, स्टार्ट म्हणतो, हेड म्हणतो. हे फर्स्ट नोडला झालं. ठीक आहे, इच नोड इन लिंक लिस्ट विथ नेक्स्ट नोड बाय यूजिंग नेक्स्ट फील्ड. ओके, द लास्ट नोड इन लिस्ट कॉमनली कॉल टेल नोड. तिथे चेक केला तर इथे स्टार्ट आहे आणि एंडला नल आहे, म्हणजे इथे हे झालं आपला टेल. टेल ऑफ युअर नोड काय आहे इथं 14. जर तुम्ही चेक केला तर इथं काय आहे, टेल आहे, कारण लास्टला तुमची व्हॅल्यू आहे का नाही. ॲड्रेस ऑफ फील्ड काय आहे, नल आहे, म्हणून हे काय झाली, टेल ऑफ युअर लिंक लिस्ट. ओके, आणि इथं स्टार्टिंग पॉईंटला काय आहे, स्टार्ट सांगितलं आहे, म्हणून ही स्टार्ट ऑफ युअर लिंक लिस्ट आणि दिस इज एंड, दॅट इज टेल ऑफ युअर लिंक लिस्ट. ओके, the last node in a list commonly called tail node and next field of last node carry a link as a null to indicate end of list. Okay, a link list can also empty which indicate when head reference is null. जेव्हा लिस्टमध्ये काही बाकीचे नोड नाही आहेत आणि फक्त तुमची लिंक लिस्ट काय आहे, एम्प्टी आहे, त्यावेळी फक्त ही डायग्राम यूज केली जाते. म्हणजे इथे तुम्ही चेक केला तर हेड आहे आणि लिंक लिस्टमध्ये डॉट दिलेला आहे, एक डॉट दिलेला आहे, म्हणजे काय, तुमची करंटली लिंक लिस्ट काय आहे, चेन फॉर्ममध्ये नाही आहे, ती एम्प्टी आहे. जस्ट हेड हा पॉइंटर शो केला आहे आणि एम्प्टी तुम्हाला दाखवलं आहे. ओके, ठीक आहे. नंतर आपण काय बघणार आहोत, सिंगली लिंक लिस्ट हा पॉईंट स्टडी करायचा आहे. लिंक लिस्ट म्हणजे काय आणि बेसिक त्याचं काय आहे, लिंक लिस्ट कशी फॉर्म होते, सिक्वेन्शियली फॉर्मॅटमध्ये, चेन टाईपमध्ये फॉर्म होते. स्टार्टिंगला हेड पॉइंटर असतो. लिंक लिस्टमध्ये सगळ्या लिस्टमध्ये काय आहे, नोड असतात, नोड एकमेकाला कनेक्टेड असतात आणि ते नोड एकमेकांना कनेक्ट होऊन काय एक सिक्वेन्स फॉर्म होतो. तो सिक्वेन्स चेनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, त्यालाच आपण लिंक लिस्ट म्हणतो. लिंक लिस्टमध्ये नोड असतो. नोड हा 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट पार्ट इज डेटा आणि सेकंड पार्ट इज रेफरन्स टू नेक्स्ट नोड. ओके, कळालं. त्याच्यानंतर आपण फर्स्ट नोडला काय म्हणतो, हेड म्हणतो, फर्स्ट म्हणतो, स्टार्ट म्हणतो आणि एंडला आपण टेल म्हणतो. आणि टेलचा जर तुम्ही नेक्स्ट फील्ड जर चेक केला तर ती नल असते, कारण ती इंडिकेट लास्ट ऑफ युअर लिंक लिस्ट. ओके, ही झाली बेसिक लिंक लिस्टची इंट्रोडक्शन. सिंगली लिंक लिस्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.